शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, कर्जमुक्ती आणि शक्तीपीठ मार्गावरून भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारला विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा घरचा आहेर दिला। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी घाबरता काय, डेअरिंग करा असे आवाहन मुनगंटीवारांनी विधानसभेत दिले। अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवरच हल्लाबोल केला। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता, डेअरिंग करा। कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे। कर्जमुक्तीची रक्कम 20,000 कोटी रुपये आहे। आपण कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 2023-24 मध्ये 1,42,718 कोटी रुपये खर्च केला। 2024-25 मध्ये त्यात 16,316 कोटी रुपयाची वाढ झाली। निवृत्ती वेतनासाठी आपण 13,565 कोटी रुपये देतो। म्हणजे एका वर्षात आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतनात 29,881 कोटींची वाढ देतो। एकीकडे आपण ही वाढ देतो तर दुसरीकडे तिजोरीत पैसे नाहीत, म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही। ही भूमिका योग्य नाही, असा घरचा आहेर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारला दिला। त्याचप्रकारे एकीकडे सरकार शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन करत आहे। याबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, शक्तीपीठ करा, त्यासाठी 86,300 कोटी रुपये खर्च होणार सांगितले आहे। शक्तीपीठ केलाच पाहिजे, पण पहिल्यांदा महाराष्ट्रातील पानंद रस्त्यांना पैसे द्या, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। तर हे होते मित्रांनो भाजपा ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले शेतकऱ्यांबद्दलचे वक्तव्य। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शेतकरी मित्रांनो।